गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर पहा ही रोजच्यासारखी सुंदर नवीन सकाळ, पक्ष्यांचा किलबिल. आणि मैत्रिणींनो, पक्ष्याची किलबिल ऐकायला भेटली, सुंदर सूर्य पाहायला भेटला. पण सकाळ सकाळ आहे ना, तुम्हाला दाखवते. हे पहा कुत्र्यांनी काय केलं. रात्रीनं लाईट नव्हती मैत्रिणींनो, तर हे पहा शिवला आहे ना, रात्री 12-1 वाजता रडत पण होती जरा. तर अशी पैकी झुळी बांधली. तर सकाळी उठते तर हे कुत्र्यांनी पहा 1-2 फिरसते कुत्रे येतात आमची. 2 नाही, भरपूर येतात, पण 2 जास्तच फिरतात. तर त्यांनी सगळी झुळी फाडून टाकली मैत्रिणींनो. सकाळी उठून पाहते तर बघा, असं मनाला नाही का प्रसन्न नाही वाटलं, सांगायचं तात्पर्य. आणि हे तळात ठेवलेले होते वरती. मला वाटलं हवेनेच गेले काय काय नव्हतं. ते तळात पण दोन्ही उडत तिकडं रोडवर नेले होते त्यांनी. तर हे पहा अशी रात्रीची गडबडीत आणून पूर्ण साडीच बांधली होती. तर मैत्रिणींनो, गावी आम्ही काय कायम राहत नाही, त्याच्यामुळं गावाकडं पाळणा वगैरे नसतो. तर असा जुगाड करावा लागतो गावी आल्यावर. आणि तो जुगाड केल्याच्यानंतर पाय अशी कुत्र्यांनी त्याची हालत केली. चला आपण आता दूध घेऊन येऊ. तर मैत्रिणीनं दूध पुतणीसून आणून द्यायची, पण 10-12 दिवस तिकडं तिच्या माहेरी असल्यामुळं मग मी जायला लागले. तर मला ती एक सवयच होऊन गेली की सकाळी उठलं की थोडं फ्रेश झालं की चहा कॉफी झाले की दुधाची किटली पकडणं आणि दूध घेऊन येणं. त्या निमित्ताने थोडं चालायला होतं सकाळ सकाळ आणि छान वाटतं. तर अशा पद्धतीने आपण दूध घ्यायला चाललोत. हे आलोत आपण दूध घ्यायला. आणि हे दत्ताचं चाललंय असं आता गायांना चारा टाकायचं काम. ह्या पण मागतात खायला. 4 वाजल्यापासूनच चालू होतं मैत्रिणी यांचा बाग द्यायला. देवाने किती मस्त निसर्गाशी पक्ष्यांची प्राण्यांची सांगड घालून दिली. पण पक्षी फॉलो करतात, पण आपण करत नाही. आपली झोपण्याची पद्धत चुकीची, उठण्याची पद्धत चुकीची. पण प्राणी पक्षी वेळेतच झोपणार, वेळेतच उठणार. पक्ष्यांचा आवाज संध्याकाळी बघा 5 वाजल्याच्या नंतर बंद होतो आणि सकाळी 4 वाजता चालू होतो. तर मानवच असा एक प्राणी का आपण सगळं उलटं सुलटं करू राहिलो. तर हे मैत्रिणींनो, आपण दूध घेऊन आलो घरी आता जवळजवळ. तर मैत्रिणींनो, आपण आता दूध दिदीला देऊन शेतात सकाळ सकाळ काही पाहू थोडंफार. शेतात तसं काम काही नाही आहे असं पण म्हणावं लागेल मैत्रिणी. शेतात आलं पाठीमागं घराच्या वेड्यासारखं होतं आहे गवत बघून. तर मैत्रिणींनो, आपण आहे ना डिंगऱ्याचं झाड तसंच ठेवलं होतं. आपल्याला त्याचं बी धरायचं होतं. तर गावरण डिंगऱ्या त्या, त्याच्यामुळे आपण याला तसंच ठेवलं होतं. तर ते आता आपण काढणार आहेत बी. तर मैत्रिणींनो, आपण एक घरी नेऊन याचं बी काढून घेऊ. डेंगऱ्याच्या वाळ्याला शेंगा सगळ्या तोडून घेणार आहेत मैत्रिणींनो. आणि पुढच्या वर्षी बी याच्यापासून तयार करणार. आमची दोघं पण तोडू लागते शेंगा, आहे ना बाई शिव? तोड का बाबू? कशा तोडायच्या? कशा टाकायच्या? अशा एक टाका, एक टाकू, खराब नाही करू, टाका असे. तर ह्या आपलं डेंगऱ्याचं शेंगा तोडून झाल्या मैत्रिणींनो. तर हे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते. एकदम बारीक असं बी असतं. हे असं, हे असं. तर काही आपण शेंगा अशाच ठेवणार आहेत आणि यातून काही बी काढून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर चला आपण बी काढून घेऊ.